सोलापूर शहरातील पूर्व भागामधील अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार राम सातपुते यांनी आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते। यांना राम सातपुते यांना औक्षण करून वेदमंत्रद्वारे शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ अन्नपूर्णा जिल्हा, सौ वज्रेश्वरी गाजूल, सौ रजनी जिल्हा, सौ मनीषा लोमटे यांनी औक्षण केलं। पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, महादेव तुम्मा, राजा बुर्ला, मधुकर सरगम, किशोर मार्गम, प्रथमेश बोमेन यांनी वेदमंत्र म्हणून शुभकामना व्यक्त केल्या। विश्वनारायणं देवं अक्षरं परमं पदं विश्वदा परमहंसं विश्वनारायण वरे विश्वमे वेदस्य पुरुषस्य उपजीविते पदे विश्वस्यास्तु शिवरचनाय नारायण महात्मेयं विश्वात्मानं नारायण नारायण परज्योतिरात्मा नारायण नारायण परब्रह्मतत्त्वा नारायण परोध्याता ध्यानं नारायण पराय चिकित्स्य सर्वे दुष्यते अभिमा तत्सर्वं व्यवस्थितः। ओम राजाधिराजाय प्रभस्सायिने नमो वयं वै श्रवणाय पूर्महे कुबेराय वै श्रवणाय। या प्रसंगी नरेंद्र काळे, दत्तू पोसा, मेघनाथ एमुल, अक्षय अंजिखाने, यतिराज भनमाने, सागर रत्नुरे, व्यंकटेश क्यातम, प्रवीण कांबळे, छोटू गंजी, दत्ता बडगू यांची उपस्थिती राहून आध्यात्मिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक व सोलापूर विकास होण्याकरता चर्चासत्र केलं। सोलापूर शहरामधले आम्हा सर्वांचे आध्यात्मिक गुरु जिल्हा पंतुलू महाराज यांच्या निवासस्थानी आज महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी भेट दिल्यानंतर महाराजांच्या वतीने व त्यांचा सपत्नीक महाराजांच्या वतीने आमदार राम सातपुते यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला। या सत्कारामध्ये त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी व्हावं या सदिच्छा तर दिल्याच, परंतु सोलापूरच्या विकासासाठी जे रामराज्य आता इथून चालू होणार आहे त्यासाठी मंगल शुभेच्छा या ठिकाणी त्यांना देण्यात आल्या। राम सातपुते यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला, या ठिकाणी महाराजांना वंदन केलं व त्यांनीही शब्द दिला की येणाऱ्या भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये सोलापूरच्या विकासासाठी जे जे काही करेन, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा इतका की त्यांनी सालगडी म्हणून स्वतःला संबोधलं, एक सालगडी म्हणून आपली सेवा करेन असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिला। काही महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा झाल्या आणि काही महत्त्वाचे शहरातले पदाधिकारी पण या ठिकाणी भेट देण्यास आले होते। तर अतिशय धार्मिक, आध्यात्मिक एक मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आज राम सातपुते आमचे जे उमेदवार आहेत अधिकृत आणि जे येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी होणार आहेत, त्यांनी आज या ठिकाणी भेट देऊन आणि आज गाठीभेटी करत असताना एक मला महत्त्वाचं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की शहरातल्या प्रमुख मान्यवरांच्या गाठीभेटीचा सध्या कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामध्ये आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्याच गाठीभेटी घेत आहेत। तर या गाठीभेटीमध्ये एक चांगलं वातावरण शहरामध्ये ढवळून निघत आहे आणि हेच विरोधकांना याचाच घाम सुटत आहे। तर येणाऱ्या कालावधीमध्ये महाराजांचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर असाच राहो व भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळो अशी आम्ही या ठिकाणी सर्वांनी म्हणून आज कामना केली।